नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 6वी विषय गणित नवीन अभ्यासक्रमावर आधारित घटक 3 संख्यांच्या जगात आणि त्यावर आधारित स्वाध्याय सराव संच 3.1. तर सराव संच 3.1 मधील पहिला प्रश्न आहे, खालील संख्या अक्षरात लिहा. तर पहिली संख्या आहे 49,38,67,501. हीच आपल्याला अक्षरात लिहायची आहे. 49,38,67,521. आता दुसरी संख्या आहे 28,41,57,649. अक्षरामध्ये 28,41,57,649. पुढची संख्या आहे 2,37,50,145. 2,37,50,145. चौथी संख्या आहे 6,79,81,049. अक्षरामध्ये 6,79,81,049. आता प्रश्न दुसरा आहे, चौकटीत च्यापेक्षा मोठे, समान आणि च्यापेक्षा लहान यापैकी योग्य चिन्हांचा वापर करा. तर यातील पहिली संख्या दिली आहे 59,21,492 आणि दुसरी संख्या दिली आहे 64,79,426. आता दोन्ही संख्या स्थानानुसार समान आहेत. मग आता यातील पहिली संख्या पाहूया. 59 लक्ष आणि आहे 64 लक्ष, म्हणजे या दोन्हीमध्ये 64 ही संख्या मोठी आहे, त्यामुळे या दोन्हीमध्ये ही संख्या मोठी आहे, म्हणून च्यापेक्षा मोठी हे चिन्ह या चौकटीत बसेल. आता दुसरा आहे 7,579 आणि दुसरी संख्या आहे 0, म्हणजे शून्यापेक्षा ही संख्या मोठी आहे, म्हणजे च्यापेक्षा लहान हे चिन्ह या चौकटीत बसेल. आता तिसरा आहे 48,579, दुसरी संख्या आहे 48,579, म्हणजे या दोन्ही संख्या समान आहेत, म्हणून यामध्ये या तीन चिन्हांपैकी समान हे चिन्ह बसेल. चौथी संख्या आहे 0 आणि 700. शून्यापेक्षा 700 ही संख्या मोठी आहे, च्यापेक्षा मोठे हे चिन्ह या चौकटीत बसेल. तर प्रश्न तिसरा आहे, सोडवा. सोडवण्यासाठी प्रथमतः त्यांनी वजाबाकी दिली आहे. वजाबाकीमध्ये दोन्ही घरं समान आहेत, त्यामुळे आपण वजाबाकी करूया. तर 4 या संख्येतून 4 ही संख्या गेल्यानंतर 0 ही संख्या मिळते. 5 या संख्येतून 5 ही संख्या गेल्यानंतर 0 ही संख्या मिळते. 7 या संख्येतून 2 ही संख्या गेल्यानंतर 5 ही संख्या मिळते. आता 5 या संख्येतून 8 ही संख्या जात नाही, कारण 5 पेक्षा 8 मोठी आहे, म्हणून आपण शेजारच्या घराकडनं एक उसना घेतो, मग संख्या तयार होते 15. 15तून 8 गेले, 15तून 8 गेल्यावर ते राहतात 7. आता एक हातचा इकडे घेतला होता, म्हणजे ते 8 आहेत. 8तून 3 गेले 5. याचं उत्तर आलं आपलं 57,500. आता पहा, पुढे आहे बेरीज. बेरीज म्हणजे एका संख्येत दुसरी संख्या मिळवणे. तर 2मध्ये 1 मिळवल्यावरती येतात 3, 5 आणि 4 9, 6 आणि 5 11, हातच्याला 1, 9 आणि 1 10, 7 17, हातच्याला 1, 3 आणि 1 4, 4 आणि 2 6, हातचा मनात पकडायचा आहे. 5 आणि 3 8, आणि आता शेवटची संख्या आहे 8 आणि 5 13, त्यामुळे आपण संख्या जशीच्या तशी लिहितो. त्यामुळे उत्तर आलं एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष आणि कोटी. 1,38,67,193. आता पहा, चौथं गणित आहे, शालेय पोषण आहारासाठी जून महिन्याचा खर्च रुपये 87,000 होता. जुलै महिन्यात तो रुपये 1,69,000 झाला. तर जून व जुलै महिन्यांचा एकूण खर्च किती
किती रुपये झाला आणि जुलै महिन्यात जूनपेक्षा किती अधिक खर्च झाला. आता या शाब्दिक उदाहरणामध्ये प्रथमतः त्यांनी एकूण किती रुपये झाला, एकूण म्हणजे आपल्याला बेरीज करावी लागेल. मग जून महिन्याचा खर्च ₹87,000 आणि जुलै महिन्याचा खर्च 1,59,70,000 झाला. या दोन्हींची आपण बेरीज करूया. संख्या इथे मी मांडून घेतलेल्या आहेत. शून्यामध्ये शून्य मिळवले 0, 0 0 0 0 0 0. आता 9 अधिक 7, 9 7 16, हातचाला 1, 8 आणि 1 9, 9 6 15, हातचाला 1 आणि 1 आणि 1 2. म्हणजे एकूण खर्च झाला 2,56,000. आता पुढे विचारलं आहे त्यांनी जुलै महिन्यात जूनपेक्षा किती अधिक खर्च झाला. आता अधिक खर्च काढायचा असेल तर आपल्याला इथे वजाबाकी ही क्रिया करावी लागेल. म्हणजे मोठ्या खर्चातून लहान खर्च वजा करावा लागेल. तर मोठा खर्च कुठला आहे, जुलै महिन्याचा जास्तीचा खर्च आहे आणि जूनचा कमी आहे. किती जास्त झाला हे आपल्याला काढायचं आहे. मग इथं आपण वजाबाकी ही क्रिया करणार आहोत. 1,69,000 वजा 87,000. शून्यातून शून्य गेले 0, शून्यातून शून्य गेले 0, शून्यातून शून्य गेले 0, 9तून 7 गेले 2. आता 6तून 8 जात नाही, मग आपण इकडनं एक हातचा घेतो, होतात 16, 16तून 8 गेले 8 आणि ते 1 इकडे गेल्यामुळे ते 0 राहतात, त्यामुळे ते येणार 0. म्हणजे किती अधिक खर्च झाला, 82,000 झाला. पाहत आहे आपल्याला खाली वाक्यात लिहायचं आहे. आता एकूण खर्च 2,56,000 रुपये झाला. आणि आता दुसरा आहे जुलै महिन्यात जूनपेक्षा किती अधिक खर्च झाला. तर जुलै महिन्यात जूनपेक्षा ₹82,000 खर्च अधिक झाला. शाब्दिक उदाहरण देखील सोपं असतात. ते फक्त अगोदर समजून घ्यायचं, कोणती क्रिया करायची हे लक्षात घ्यायचं आणि मग उदाहरण सोडवायचं. आता 5वा प्रश्न आहे, आयकर विभागाकडे एका संस्थेचा आर्थिक वर्षात फेब्रुवारी महिन्यात ₹9,25,498 आयकर व मार्च महिन्यात ₹11,49,505 आयकर जमा झाला, तर 2 महिन्यात एकूण किती आयकर जमा झाला. आता इथे एकूण विचारले. एकूण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती कोणती क्रिया, तर बेरीज. मग इथे कोणती क्रिया करावी लागेल आपल्याला, बेरीज. आता पहा, फेब्रुवारी महिन्यात आयकर किती आहे, ₹9,25,498. आता मार्च महिन्यात किती आयकर जमा झाला आहे, आयकर ₹11,49,505. तर एकूण आयकर विचारला आहे म्हणजे आपल्याला या दोन्हींची काय करायची आहे, बेरीज. हातचा आपल्याला मनात पकडायचा आहे. 8 आणि 5 13, हातचाला 1, 9 आणि हातचा 1 10, परत हातचाला 1, 4 आणि 1 5, 5 आणि 5 10, हातचाला 1, 5 आणि 1 6, 9 6 15, हातचाला 1, 2 आणि 1 3 आणि 4 7, 9 आणि 1 10, हातचाला 1 आणि 2. म्हणजे एकूण 20,75,003 आयकर जमा झाला. म्हणून 2 महिन्यात ₹20,75,003
आयकर जमा झाला. अशा प्रकारे आपण सराव संच 3.1 सोडवला आहे. पुढील सराव संच पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.